अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रामधील अध्याय 10वा। दशमोध्याय श्रीपाद श्री वल्लभाने पूर्वपुरी यात्रेला निघालेल्या ब्राह्मण भक्ताचे चोरांपासून रक्षण केले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्याय नमः। ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विणवी जाण कुरुवापुरीचे महिमान केवी जाहले म्हणत असे। म्हणते श्रीपाद नाही गेले आणि का अंगसे अवतार झाले विस्तार करून या सकाळी निरोपावे म्हणत असे। सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी, अनंत रूप होती परियसी विश्वव्यापक परमात्मा। पुढे कार्यकारणासी अवतार झाले परियसी, राहिला आपण गुप्तवेशी दया पूर्व क्षेत्रांतू। पाहे पा भार्गव राम देखा अद्यापि चिरंजीवनी का, अवतार झाला आपण अनेका त्याचे विधे निश्चयावे। सर्वांठाई वास आपण मूर्ती एक नारायण, त्रय मूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती लयासी। भक्त जन तारावयासी अवतार होती श्री ऋषिकेशी, शाप दिदला दुर्वास ऋषी कारण असे तयाचे। त्रयमूर्तीचा अवतारू त्याचा कवना न कळे, पारू निधाना तीर्थ गुरुवा पूर्वा। वासे तेथे श्री गुरुमूर्ती जे जे चिंतती भक्त जणी, लादती गुरुदर्शने श्री गुरु होय तिथे जाणे स्थाने। कामधेनू असे जाणा श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा, वर्णावे असे मी किमात्मा। अपार असे सांगतो तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत, तुझं सांगावया कारण गुरु भक्ती वृथा नवे जाण। सर्वथान करी तो निर्वाण, पाहे वास भक्तांचे। दृढ भक्ती असावे मन स्थिर, गंभीरपण असावे धीर। तोची उत्तरे पहिला पार, इह सौख्य परलोका। याची कारण दृष्टांत तुझं सांगेन ऐक वर्तले सहज। काश्यप कोत्री होता द्विज, नाव तया वल्लभेशु। सुशील द्विज आचारवंत, उदिम मार्ग उदरभरित। प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी। असता पुढे वर्तमानी वाणिज्य निघाला तो उदिमी, नवस केला तिगहणी। संतर पावे ब्राह्मणांची उदिमा आल्या फळासी। यात्रेस येईल विशेषी सहस्रवर्ण ब्राह्मणांची, इच्छा भोजन देईन म्हणत असे। निश्चय करुणी मानसे निघाला द्विजवर उदिमासी, चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्री वल्लभांचे। जे जे ठाया जाताचे देखा, आनंद संतोष पावे निका। शतगुण झाला लाभाधिका, परमानंद परतला। लय लावणी श्रीपाद चरणी, यात्रेसी निघाला तक्षणी। करावी या ब्रह्मसंतर्पणे, द्रव्य घेतले समागमे। द्रव्य घेऊन द्विजवरू निघता देखती तस्करू, कापट्य होऊन अंगी करू तेही तस्करू निघाले। 2-3 दिवसांवरी तस्करू आले संगीकारी, एके दिवशी मार्गी रात्री जात होता मार्गस्थ। तस्करू म्हणजे द्विजवरासी, आम्ही जातो पूर्वपुरासी। श्रीपाद श्री वल्लभ दर्शनासी, प्रतिवत्सरे नेम असे। ऐसे बोलत मार्गीसी, तस्करू मारिला त्या द्विजासी। शिर छेदून या परियसी, द्रव्य घेतले सकळीक। भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव पूर्वापुरी, पात्रात व्रत वेशधारी जटा मंडित भस्मांगी। त्रिशूळ खडग येरे हाती, उभा ठेला तस्करा पुढती। वदिता चाहला तस्कर करीती, त्रिशूळ करुणे तिये वेळी। समस्त तस्करा मारिता एक, येऊन असे विनविता कृपाळुआ। जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे याते, वदिती म्हणून आलो आपण संगी होणी। तू सर्वोत्तमा जाणसी गुण, विश्वाचे मणी वासना। ऐकोणी तस्करांचे विनंती, श्रीपाद जवळी बोलावी ते। हाती घेऊन विभूती, विप्रावरी पोक्ष करीत म्हणती। मान लावणी तिये वेळी, वंत्रुणी लावी विभूती। गळा सजीव झाली तात्काळ, एक वत्स एक चित्ते। इथुके वर्तता परियसी, उदय जाहलो दिनकरासी। श्रीपाद झाला उद्दशी, राहिला तस्करू विप्राजवळी। विप्र पुसे तस्करासी, म्हणे तू गा माते धरिलासी। कवण वधिले या तस्करासी, म्हणून पुसे तिये वेळी। तस्करू सांगेत विजासी, जाहले अभिनव परियसी। आला होता एक तापसी, वधिले याते त्रिशूळ। म्हणजे राखिले तुझे निमित्ते, धरोणी वैसविले अतिप्रीती। विभूती मंत्रोणी लावी तुथे, सजीव केला तुझे देह। उभा होता आता जवळी, अदृश्य झाला तत्काळी। न कळे कवण मुनी बळी, तुझे प्राण राखिले। होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होता जटाधरी। तू भक्त होशील निर्धारी, म्हणून आला टाकुनिया। ऐकोणी तस्करांचे वचन, विश्वास झाला तो ब्राह्मण। तस्करापासून द्रव्य घेऊन गेला यात्रे कुरुवापुरा। नाना परी पूजा करीन, ब्रह्म भोजन सहस्रचारी। अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपादुकांची। ऐसे अनेक भक्त जन, सेवा करते श्रीपाद स्थान। कुरुवापुरी प्रख्यात जाण, अपार महिमा परियसा। सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी तू मानसी। श्रीपाद आहे ती कुरुवापुरासी, अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे। म्हणून गुप्त न दिसे कवण, अनंत रूपी नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई। ऐसा श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती, लौकिक ऐक्य परमार्थी। जाहला अवतार पुढे ख्याती, नृसिंह सरस्वती विख्यात। म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू। ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्ट साधती। इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वल्लभेषु द्विजमृत सजीवकृतम नाम दशमोध्याय। प्रसंग 10, ग्रंथ संख्या 1278। श्री गुरुनाथार्पणमस्तु। शुभम भवतु।